जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो. आणि ही जी आपली साईट आहे ही कामोट्याला आहे. कामोट्याला आपलं काम चाललं आहे. आणि इथं सध्या आता पेंटिंगचं काम तर आपलं चालूच आहे, कारण की 5 दिवस झाले आपल्याला. आणि याच्या आधी ब्लॉग बनवला नाही, कारण की थोडंसं अर्जंट काम होतं, कारण की साईट नवीन असल्यामुळे इथं खूप दुकानं शोधायला वगैरे लागले, किंवा का शुक्रवारच्या दिवशी काही बंद असतात दुकानं, तर शोधायला वगैरे लागले. तर खूप म्हणजे काम जास्त होतं, त्यामुळे तुम्ही ब्लॉग काढू नाही शकतो आज. आणि आज 5 दिवसानंतर मी ब्लॉग काढतो तुमच्याकडे. आज 5वा दिवस आहे. तर बघा पुढे तुम्हाला काम दाखवतो. हे बघा, ही आधीची रूम जी आता जी होती कामाच्या आधीची, पहिल्याची कंडिशन बघा. आपला हा डिस्टेंबर कलर मारलेला आहे पूर्ण, आणि जे रेंटवरती होते ते सोडून गेलेले होते सगळं. त्याची कंडिशन बघा, पूर्ण रूम बघून घ्या. हे बघा, ह्याच्या फर्निचरचं काम चालू आहे. आपण आणि डायरेक्ट याच ब्लॉगमध्ये सगळं आपण दाखवतो आहे. तर आपण जे डोर वगैरे जे बनवायला घेतले ते काय, किचन ट्रॉली वगैरे. वॉलला पहिले डिस्टेमर मारलेला होता. आपण टचअप वगैरे काढून पूर्ण भरलेलं आहे, टचअप करून मिक्स मालने, बिर्ला पोट्टी आणि POPनी. त्याच्यावर त्याचा दुसरी कोट आता ही लांबी चढली आपली, सेकंड कोट लांबी चढते. आणि किचनला इथं ट्रॉली आहे, आणि ते पूर्ण फोल्डेबल ट्रॉली नाही, म्हणजे आता जे डायरेक्टवाली आहे. फक्त ट्रे जे असतं बास्केट असतं, बास्केटवाली ट्रॉली आहे. 2 पट्ट्या आहे, त्याला फिनिश केलेली आहे. 2 साईडला 2 डोर आहे, आणि ही बेंड होऊ नये त्याच्यामुळे इथपर्यंत फक्त आपण ट्रॉली घेणार आहे. आणि हा 1 फूट पूर्ण डोर असणार डबे वगैरे ठेवायला.
हा डोर याच्या खाली ठेवलेला आहे आपण. हा बघा टेपिंग करून ठेवलेला आहे डोर. तो डोर इकडचा तो बेडरूमचा डोर तो सडलेला होता, त्याच्यामध्ये हा डोर वजनसाठी ठेवलेला आहे सॅम लॅमिनेट मारून. हा असा जुना डोर आहे, हा खराब झालेला होता, हा पूर्ण काढलेला आहे आणि तो ह्याच्यावरती प्रेसिंग करून ठेवलेला आहे. तो पण नवीन डोर केलेला आहे आणि ट्रॉलीचं काम हेच चालू आहे, ट्रॉलीचं काम आणि डोरचं काम. दाखवतो. ही बाल्कनी आहे छोटीशी त्यांची ट्रायंगल शेपमध्ये आणि ही पण बाल्कनी आहे. हे दोन्ही बाल्कनी आपल्या बेडरूममध्ये आहे आणि हा पॅसेज आहे टॉयलेट बाथरूमचा. राईट साईडला किचन आणि इथे हॉल. इतना हार्ड है. लाल हो गया था इसमें बोली. आपण ट्रॉलीचे 3 बास्केट आणले आता. ही वाटी वगैरे चमचा सुरी वगैरे ठेवायसाठी आहे आणि ही कटलरी वगैरे डिश वगैरे ठेवायची. सगळ्यात मोठी ती खालची आणि ही मधली इकडची. जे छोटे सामान टोप वगैरे छोटे असतात डब्बे वगैरे ते. आणि आपण काय केलं तर ही साईज लई मोठी आहे, आपण फक्त बास्केट बसवणार ट्रॉलीचे. आणि ह्या साईडला 1 फुटाचा गॅप दिलेला आहे, त्यामध्ये आपण शेल्फ टाकून काही डबे वगैरे ठेवू शकतो. हे पूर्ण झालं की सेटअप तुम्हाला दाखवत कसा असतो. आणि 2 साईडला डोर असणार, त्याचंच काम आता चाललं आहे. आता हे तुम्ही बघू शकता पूर्ण प्लायवरचे डोरचे कटिंग करत होते, हे पूर्ण फिटिंग करून झालेले आहेत सेटिंग वगैरे करून. तर किचनचे डोर वगैरे पूर्ण सेटिंग करून गेलेले काल. पूर्ण किचनचे डोर वगैरे. ही ट्रॉली आहे आणि इथं छोटंसं काय बकेट वगैरे त्यांचं ठेवायला आपण जागा केलेली होती इथे. 3 साईडला ट्रॉली बनवली, कारण की हे ह्याच्या बेसवरती जर आला असता तर चॅनलवरती फरक पडला असता, त्याच्यामुळे आपण केलेलं आहे. आणि इथे बारका डोर आहे, ही बेसिन आहे ना वरती, त्याच्या खाली डस्टबिन वगैरे ठेवायला आपण जागा केलेली आहे इथे. आणि याचा डोर तर पहिल्यापासून आलेला होता, सिंगल डोर आहे छोटीचा, फक्त 1 फूट लेंथ आहे त्याची. बाकीचे ट्रॉली आहेत 3, थोडं टाईट लॉक केलेलं आहे त्याला. हे 3 आहे. बाकीचं ते पेंटिंग आहे, स्टोरेज वगैरे काही नाही. आणि सिलिंग ही पहिला फायनल झालेली आहे आता इथे आपल्याला पूर्ण आता वॉल पेंटिंग करायची आहे. पूर्ण प्रायमर मारून झालेलं आहे. ही पण सिलिंग फायनल झालेली आहे. आता वॉलला पेंटिंग करायची आहे. तर हा थोडासा ऑफ व्हाईट शेड आहे, मोगरा. थोडंसं काल होळी निमित्त आपण 2 दिवस आलो नव्हतो, तर त्याच्यानंतर आता एवढं काम झालेलं आहे आपलं. आणि या पॅसेजला जो आहे हे 2 बाल्कनी, 2 बाल्कनीमध्ये आपण फक्त डिस्टेंबर मारणार आहे. इकडे दिसतं तुम्हाला बाल्कनी. आणि बेडरूमला 2 बाल्कनी आहेत त्याला. आणि डोर वगैरे झालेले आहेत सगळे, डोर वगैरे पूर्ण झालेले आहेत काम. आणि तुम्हाला माहिती 2-3 दिवस आपण आता साईडवर राहूनच काम करतो इकडे कामोठ्याला.